नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 27 मे रोजी म्हणजेच मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक ही पार पडली आणि या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णयांना मान्यता दिलेली आहे. मग या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहेत का? शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आलेले असतील तर त्यामध्ये नेमके काय निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामध्ये काही बदल होणार आहेत का, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये जाणून घेणार आहोत थोडक्यात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच मंत्रीसुद्धा उपस्थित होते आणि आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 10 निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत. या निर्णयाला मान्यता देण्यात आलेली आहे. तर यामध्ये काय काय निर्णय आहेत ते आपण सविस्तर जाणून घेणारच आहोत. परंतु सुरुवातीला एक शेतकऱ्यांसाठी जो महत्त्वाचा निर्णय आहे तो आहे की महसूल विभागाच्या अंतर्गत आता जी काही शेतकऱ्यांना शेतजमिनीची वाटणी करायची असेल तर त्याचं नोंदणी शुल्क जे काही आहे ते कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं बोललं जात आहे. अर्थात काही ठिकाणी अजून असा दावाही केला जातोय की ही फीस जी काय आहे ती माफ केलेली आहे. खरं तर महसूल विभागाच्या अंतर्गत ज्यावेळेस शेतकऱ्यांना आपली जमीन ही त्याची वाटणी करायची असेल तर त्यावेळेस वाटणीपत्र हे तयार करावं लागतं आणि वाटणीपत्र तयार करण्यासाठी महसूल विभागाकडून काही शुल्क, नोंदणी शुल्क हे आकारलं जातं. त्यामध्ये यापूर्वी जी माहिती मिळते त्यानुसार महसूल विभाग हा रेडी रेकनरच्या दरानुसार 1% एवढी रक्कम किंवा शुल्क हे शेतकऱ्यांकडून आकारत होता. परंतु आता नवीन जो काही निर्णय झाला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांकडून महसूल विभाग ह्या शेतकरी वाटणी पत्राच्या नोंदणीसाठीची फी म्हणून फक्त 500 रुपये आकारेल असंही बोललं जात आहे. अद्याप मंत्रिमंडळ बैठकीचा जो काही एक सारांश असतो तो अजून पूर्णतः पुढे आलेला नाही आहे ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ शूट करतोय त्यावेळेसपर्यंत तरी. त्यामुळं आत्ता तरी अशा पद्धतीची एक चर्चा सुरू आहे की शेतजमिनीचं जे काही वाटप पत्र आहे त्यासाठी महसूल विभागाकडून जे काही नोंदणी फीस किंवा शुल्क आकारलं जातं त्यामध्ये कपात करण्याचा निर्णय आणि त्यासाठीची मंत्रिमंडळ बैठकीनं मान्यता दिलेली आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आहे ज्यामध्ये कृषी विभागाच्या अनुषंगाने हा निर्णय आहे. तो आहे कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्या पदनामात उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारनं घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की राज्यभरात या अधिकारी वर्गांचा मोठ्या प्रमाणात एक बंद त्यांनी पाळलेला होता आणि त्याचा फटकाही खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना बसत होता. या पार्श्वभूमीवरती सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल, उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल या 2 पदाच्या पदनामात करण्याचा निर्णय कृषी विभागानं मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. आणि पूर्वी ही नावं काय होती तर कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक अशी होती, परंतु आता त्यांना अनुक्रमे उपकृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी असं संबोधलं जाणार आहे. त्यासोबतच इतर जे काही निर्णय आहेत ते आपण संक्षिप्तमध्ये समजून घेणार आहोत. तर यामध्ये रायगड जिल्ह्यातील पेन येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास त्यासाठीची कार्यशाळा तसेच पदांना मान्यता देण्याचा निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने घेतला आहे. त्यानंतर शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखांची पद निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरा निर्णय आहे इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांना वस्तू आणि सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. यामध्ये इचलकरंजी महानगरपालिकेसाठी 657 कोटी रुपये आणि जालना महानगरपालिकेसाठी 392 कोटी रुपये 5 वर्षात मिळणार आहेत असंही वित्त विभागाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर जसं मी आधी म्हणालो की शेतजमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्त्यास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. त्यानंतर पत्रकार क्लब ऑफ नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्यासही मान्यता महसूल विभागाने दिली आहे. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यामधील 1351 पदांच्या सुधारित आकृती बंधास मंजुरी देण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारित धोरणासुद्धा शालेय शिक्षण विभागानं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळवलेली आहे. आशियाई विकास बँक म्हणजेच ADB त्यांच्या अनुषंगानं त्यांच्या मदतीनं सहाय्यतेनं जे काही महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क म्हणजेच मॅग्नेट हा प्रकल्प जो काही चालू आहे या संस्थेवरती पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहणार या निर्णयाला सुद्धा आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. शेवटचा निर्णय जो आहे तो महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील 195 कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.
या प्रकारचे 10 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत. अर्थात शेतकऱ्यांच्या संदर्भात जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो आहे शेत वाटणीच्या जे काही वाटणीचं पत्र असतं त्यामध्ये त्यासाठी जे काही शुल्क आकारलं जातं त्यामध्ये कपात करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. आणि असं आत्तापर्यंत तरी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. याबद्दलची सविस्तर जी काही माहिती येईल, ज्यावेळेस GR येईल किंवा अद्यापही याचं जे काही पुढचं अपडेट आहे तेही आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. ते ज्यावेळेस पोहोचेल त्यावेळेसही आपण ॲग्रोवनच्या माध्यमातून नेमका हा निर्णय काय आहे ते सविस्तर आणि सोप्या पद्धतीनं समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. आता तुम्हाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय व्हायला हवे होते असं वाटतंय, काय निर्णय झालेत, त्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.